हॅलो एव्हरीवन. आपल्याला एक क्वेश्चन सॉल्व करायचा आहे आणि त्या क्वेश्चनसाठी काही बेसिक बघू आपण. ओके, क्वेश्चन बेस आहे रोलिंग डायनामिक्ससाठी. रोलिंग डायनामिक्सवर बेस आहे. ओके, तर टॉपिक आहे आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. आता मोमेंट ऑफ इनर्शिया बघण्यासाठी आधी इनर्शिया काय आहे ते बघून घेऊ. ठीक आहे, थोडा पार्टिशन करून घेऊ. इनर्शिया म्हणजे काय असते. ठीक आहे, व्हॉट अबाउट इनर्शिया, व्हॉट यू नो अबाउट इनर्शिया. ठीक आहे, न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन सांगते, जर एक सरफेस आहे आणि याच्यावर जर बॉडी ठेवलेली आहे, एक सरफेस आहे, याच्यावर जर बॉडी ठेवलेली आहे, तर हे बॉडी रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहते. जर रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहते. आणि जर हे बॉडी मोशनमध्ये असेल, हे बॉडी जर मोशनमध्ये असेल तर मोशनमध्येच राहते. म्हणजे काय करते, आपली जी स्टेट आहे, बॉडीची जे स्टेट आहे ते काय करते, मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. काय करते, मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. यालाच म्हणतात इनर्शिया. यालाच काय म्हणतात, इनर्शिया. टू बॉडी मेंटेन इट्स स्टेट. स्टेट मेंटेन करण्यासाठी, आणि पार्टिसिपेट इथंच आहे, डिस्टर्ब होत आहे. ओके, तर याला म्हणतात इनर्शिया. जर कोणती बॉडी थांबलेली असेल तर थांबलेलीच राहते, मोशनमध्ये आहे तर मोशनमध्येच राहते. ओके, तर याला इनर्शिया म्हणतात. त्याच प्रकारे जर तुम्ही कन्सिडर केला की एक पर्टिक्युलर शेपची बॉडी आहे. ओके, आणि हे बॉडी जे आहे तर एक पर्टिक्युलर ॲक्सिसच्या भोवती रोटेट होत आहे. काय होते, पर्टिक्युलर ॲक्सिसच्या भोवती रोटेट होत आहे. ठीक आहे, कन्सिडर करा. तर या केसमध्ये जर बॉडी थांबलेली असेल, रेस्टमध्ये असेल तर रेस्टमध्येच राहते, किंवा रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल, रोटेशनल मोशन जर परफॉर्म करत असेल तर रोटेशनल मोशनच परफॉर्म करते. ठीक आहे, तर या केसमध्ये याला म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. याला काय म्हणतात, मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, तर हे डिफरन्स आहे इनर्शिया आणि मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये. ठीक आहे, तर हे बेसिक गोष्ट झाली इनर्शिया आणि मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये. त्यानंतर आता डिफरन्स बघतच आहे, तर आणखीन डिफरन्स बघून घेऊ. की इकडे बॉडी थांबलेली होती, तर मोशन मध्ये आणण्यासाठी आपल्याला काय लागते, फोर्स लागते. तर फोर्स काय करते, बॉडीची स्टेट जे आहे, स्टेटला काय करते, चेंज करते. चेंज द स्टेट म्हणजे बॉडी इकडे थांबलेली होती, याच्यावर फोर्स जर अप्लाय केला. ओके, फोर्स अप्लाय केल्यानंतर बॉडी थांबलेली होती, आता हे मोशन मध्ये येणार, म्हणजे बॉडीची स्टेट चेंज झाली. रेस्ट मध्ये होती तर मोशन मध्ये आली. ठीक आहे, किंवा जर बॉडी काही व्हेलॉसिटीने मूव्ह होत असेल आणि तुम्ही त्याच्यावर फोर्स अप्लाय केला, तर बॉडी काय होणार, मोशन मध्ये होती तर थांबणार, म्हणजे रिव्हर्स मोशन मध्ये होती तर थांबणार. ठीक आहे, तर फोर्स इज रिस्पॉन्सिबल टू चेंज द स्टेट ऑफ बॉडी फ्रॉम स्टेट ऑफ रेस्ट टू मोशन आणि फ्रॉम मोशन टू रेस्ट. ओके, तर इकडे फोर्स इज रिस्पॉन्सिबल. पण इकडे कसं राहणार, बॉडी थांबलेली होती तर थांबलेलीच राहणार, आणि जर मोशनमध्ये असेल, रोटेशनल मोशनमध्ये असेल तर रोटेशनल मोशनच परफॉर्म करणार. तर यालाच मी सांगितलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग याच्यासाठी काय रिस्पॉन्सिबल आहे, तर याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असते टॉर्क. ठीक आहे,
टॉर्क काय करते, जर बॉडी थांबलेली असेल तर याला रोटेशनल मोशन मध्ये रोटेशनल मोशनच्या स्टेटमध्ये आणतात. रोटेशनल मोशन बॉडी परफॉर्म करणार. कधी, जेव्हा थांबलेली बॉडीवर टॉर्क अप्लाय होणार. याचा रिव्हर्स काय राहणार, जर बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर याला थांबण्यासाठी म्हणजे स्टेट चेंज करण्यासाठी तुम्हाला लागणार टॉर्क. ठीक आहे. तर या प्रकारे इनर्शिया आणि मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये कोरिलेशन आहे. ठीक आहे. आता दोघांसाठी फॉर्म्युला बघा की जर जर एक बॉडी आहे आणि त्याचं तुम्हाला इनर्शिया फाइंड आउट करायचं असेल, काय करायचं आहे तुम्हाला, एक बॉडी आहे त्याचा इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. तर बॉडीचा इनर्शिया असते इट्स मास, याचं जे मास असते तेच याचा इनर्शिया असते. म्हणजे हाऊ मच द क्वांटिटी ऑफ मास कंटेन इन अ बॉडी, दॅट्स कॉल्ड इनर्शिया, दॅट्स इट. ओके. बट इकडे काय राहते, इकडे तसं नसते. इकडे असते मोमेंट ऑफ इनर्शिया I इक्वल टू समेशन ओव्हर MI/RI स्क्वेअर. ठीक आहे. या प्रकारे इकडे मोमेंट ऑफ इनर्शिया देतात. ठीक आहे. आता काय अर्थ आहे याचा समेशन MI/RI स्क्वेअरचा, तर ज्या प्रकारे इकडे मी तुम्हाला कन्सिडर केला होता की एक इररेग्युलर शेपची बॉडी आहे. ओके. आणि पर्टिक्युलर ॲक्सिसच्या अबाउटमध्ये रोटेट होत आहे. ठीक आहे. रोटेशनल सेन्स पण दाखवण्याची इकडे गरज आहे की बा क्लॉकवाईज रोटेट होत आहे की अँटी क्लॉकवाईज. ओके. तर आपण इकडे अँटी क्लॉकवाईज कन्सिडर केला आहे. तर हे इररेग्युलर शेपची बॉडी आहे आणि हे पर्टिक्युलर ॲक्सिसच्या अबाउटमध्ये एंटायर बॉडी रोटेट होत आहे. ठीक आहे. आता हे जे बॉडी आहे नंबर ऑफ पार्टिकल्सनी बनलेली आहे. ठीक आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स. तर इकडचं जे पार्टिकल आहे ते मी पॉइंट आउट करतो की इकडे एक पार्टिकल आहे. ठीक आहे. याचा मास m1 आहे आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून याचा डिस्टन्स r1 आहे. ठीक आहे. हे मी फक्त एक पार्टिकल आणि त्याचा डिस्टन्स दाखवलेला आहे इकडे. त्याच प्रकारे n नंबर ऑफ पार्टिकल, तर मग दुसरा पार्टिकल घेत आहे मी इकडे, याचा मास m2, याचा डिस्टन्स r2. ठीक आहे. त्याच प्रकारे m3, m4, m5 या प्रकारे नंबर ऑफ पार्टिकल्सनी हे बॉडी बनलेली आहे. त्याच्यापैकी मी लिमिटेड जे आहे तर पॉईंट दाखवले आणि लास्ट पॉईंट दाखवत आहे मी ज्याचा मास आहे mn आणि याचा डिस्टन्स आहे rn. ठीक आहे. तर मी पार्टिकल घेतले आहे वेगवेगळे, इकडे नंबर ऑफ पार्टिकल घेतले आहे, त्याच्या रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स घेतला आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून. ठीक आहे. आता हे जे इक्वेशन आहे I इक्वल टू समेशन ओव्हर MI/RI स्क्वेअर वेअर I इज व्हॅरी फ्रॉम 1 to n. याचा अर्थ हे आहे की मी काय करत आहे, m1 पार्टिकलचा मास आणि त्याला ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्सचा स्क्वेअर, त्याचं जे दोघांचं प्रॉडक्ट प्लस सेकंड पार्टिकलचा मास आणि त्याचा ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स, त्याचा स्क्वेअर आणि प्रॉडक्ट मास सोबत. या प्रकारे n नंबर ऑफ पार्टिकलचा मास आणि त्याचा रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स आणि त्याचा स्क्वेअर. तर जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असेल तर मला हे करावं लागेल. काय करावं लागेल की n नंबर ऑफ पार्टिकल, त्याचा रिस्पेक्टिव्ह डिस्टन्सचा स्क्वेअर, दोघांचं प्रॉडक्ट आणि त्यांची सगळ्यांची सम. तर मला भेटणार मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी. ठीक आहे. तर या प्रकारे मोमेंट ऑफ इनर्शिया भेटते. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू इकडे काहीच नाही, फक्त जे बॉडीचं जे मास आहे, बॉडीचं जे मास राहणार तेच इनर्शिया राहणार. ठीक आहे. आणि इनर्शियाचा अर्थ मी तुम्हाला दोन्ही ठिकाणी सांगितलं आहे. इकडे इनर्शिया तेच आहे, इकडे पण तेच आहे. फक्त डिफरन्स हे आहे दोघांमध्ये की हे जे रिलेटेड आहे, हे इनर्शिया जे रिलेटेड आहे हे ट्रान्सलेशनल मोशन रिलेटेड आहे. म्हणजे काय की जर बॉडी थांबलेली असेल तर थांबलेलीच राहते,
लिनियर मोशनमध्ये किंवा ट्रान्सलेशनल मोशनमध्ये असेल तर ट्रान्सलेशनल मोशनमध्येच राहते कुठपर्यंत, जोपर्यंत याच्यावर अनबॅलन्स फोर्स ॲक्ट होत नाही. ठीक आहे, म्हणजे हे बॉडीची इंटरनल प्रॉपर्टी आहे. ओके, त्याच प्रकारे इकडे सांगितलं मी, जर बॉडी थांबलेली असेल तर थांबलेलीच राहते, रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर रोटेशनल मोशनच परफॉर्म करते. कधीपर्यंत, जेपर्यंत अनबॅलन्स टॉर्क, आता फोर्स नाही येणार, आता टॉर्क अप्लाय होत नाही तोपर्यंत ते अनबॅलन्स, तोपर्यंत तो आपली स्टेट मेंटेन करणार, स्टेट ऑफ रेस्ट किंवा स्टेट ऑफ रोटेशनल मोशन. ठीक आहे, तर या प्रकारे इनर्शिया होतो. ठीक आहे, आता मी तुम्हाला याचा दोघांचं फॉर्म्युला पण सांगितलं आहे, दोघांचं काय फिजिकल मिनिंग आहे ते पण सांगितलं आहे. ओके, आता नेक्स्ट कन्सेप्ट बघू. ठीक आहे, पुढे बघू. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जे सांगितलं आहे मी तुम्हाला, तर इकडे युनिट पण लिहू शकतो आपण. याचा युनिट मास अँड डिस्टन्स स्क्वेअर आहे, तर मास kg मध्ये मेजर करतो आपण. ओके, आणि डिस्टन्स मीटरमध्ये, त्याच्या स्क्वेअर kg इंटू मीटर स्क्वेअर. या प्रकारे याचा युनिट राहणार. डायमेन्शन पण इझिली सांगू शकतो तुम्ही. ओके, डायमेन्शन मास kg आहे म्हणजे मास m1, मीटर लेंथ आहे L2, दॅट्स इट. ठीक आहे, या प्रकारे याची डायमेन्शन राहणार. आता मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये पुढे बघू पॅरलल ॲक्सिस थेरम. पॅरलल ॲक्सिस थेरम हे काय सांगते आपल्याला, पॅरलल ॲक्सिस थेरम ते बघूया. ठीक आहे, कन्सिडर करा की एक बॉडी आहे, इररेग्युलर शेपची बॉडी आहे, आणि हे जे पॉइंट आहे याचा, हे पॉइंट सेंटर ऑफ मास पॉइंट आहे. हे जे पॉइंट आहे सेंटर ऑफ मास पॉइंट आहे. सेंटर ऑफ मास पॉइंट म्हणजे काय की या पॉइंट पासून जे डिस्ट्रीब्युशन आहे ते ॲव्हरेज डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे या पॉइंट अराउंड जे आहे ते पार्टिकल डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. ओके, तर हे सेंटर ऑफ मास पॉइंट आहे, आणि एक ॲक्सिस आहे जे सेंटर ऑफ मास मधून पास होत आहे या प्रकारे. ठीक आहे, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट दिस ॲक्सिस ICI. जर बॉडी या ॲक्सिस ऑफ रोटेशन अराउंड, ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अराउंड जर रोटेट होत असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया IC आहे असं कन्सिडर करा, आणि बॉडीचा मास m आहे. ठीक आहे, आता एक दुसरा पॉईंट कन्सिडर करा जे सेंटर ऑफ मास पॉईंट नाही आहे. हे दुसरा पॉईंट, हे सेंटर ऑफ मास नाही आहे. ठीक आहे, आणि जर बॉडी या ॲक्सिस पासून जाणाऱ्या पॉईंटवर रोटेट होत आहे. ठीक आहे, जर बॉडी आता या ॲक्सिसच्या अबाउट, या ॲक्सिसच्या भोवती जर रोटेट होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला भेटते I0. ठीक आहे, हे आपण कन्सिडर केलं आहे. ठीक आहे, CA असा पॉईंट आहे सेंटर ऑफ मास पॉईंट. जर बॉडी याच्या अराउंडमध्ये रोटेट होत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया IC भेटते, आणि जर बॉडी पॉईंट ओच्या अराउंडमध्ये रोटेट होत असेल, ठीक आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया I0 भेटते. आणि हे दोन्ही ॲक्सिस जे आहे एकमेकांना पॅरलल आहे. हे दोन्ही ॲक्सिस एकमेकांना पॅरलल आहे, आणि दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते h आहे. दोन्ही पॅरलल ॲक्सिसमध्ये डिस्टन्स h आहे. तर पॅरलल ॲक्सिस थेरम हे दोन्ही ॲक्सिस, हे दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये रिलेशन सांगते. I0 इक्वल टू IC, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी पॉईंट, हे पॉईंट कुठे घेतलं. ठीक आहे, इज इक्वल टू असते मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. C आहे इकडे सेंटर ऑफ मास, प्लस बॉडीचा मास, आणि दोन्ही पॅरलल ॲक्सिस मध्ये जे डिस्टन्स आहे हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. ओके, याचा स्क्वेअर. ठीक आहे, या प्रकारे
पॅरलल ॲक्सिस थेरमचं स्टेटमेंट आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस, हे बघा ओ जे पॉईंट आहे ते कुठेही आहे, इज इक्वल टू असते सम ऑफ, हे सम असते कशाचा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, सी पॉईंट जे आहे तर सेंटर ऑफ मास पॉईंट आहे, प्लस प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. प्रोडक्ट आहे मासचा आणि जे दोन पॅरलल ॲक्सिस आहे त्यांच्यात जे शॉर्टेड डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर, या दोघांचं प्रोडक्ट. या प्रकारे पॅरलल ॲक्सिस थेरम सांगते आपल्याला. ठीक आहे, याचा प्रूफ पण आहे, आपल्याला प्रूफ नाही बघायचा आहे, त्याचं ॲप्लिकेशन बघायचं आहे. ओके, तर या प्रकारे पॅरलल ॲक्सिस थेरम सांगते. आता काही स्पेशल टाईपचे बॉडीज आहे त्यांच्या अबाउटमध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया बघू. सर्वात आधी रिंग. फर्स्ट आपण रिंग घेऊ की एक रिंग आहे, कन्सिडर करा या प्रकारे, आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होता आहे या प्रकारे. ठीक आहे, म्हणजे हे रिंग आहे, त्याची जे रेडियस आहे ते आर आहे आणि हे रिंगचं जे प्लेन आहे त्याच्यावर ॲक्सिस ऑफ रोटेशन परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, आणि रिंगचा मास एम आहे. तर हे डिफाईन्ड आहे, हे स्टँडर्ड आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू असते एम आर स्क्वेअर. ठीक आहे, हे याच्यासाठी फॉर्म्युला आहे. फर्स्ट झालं रिंग. ठीक आहे, आता दुसरा शेप बघू. दुसरा शेप आहे डिस्क. ठीक आहे, डिस्क कसं राहणार, सेम असंच राहणार, फक्त मिडमध्ये जे आहे तर सगळं मटेरियल राहणार, म्हणजे हे पूर्ण भरलेली आहे डिस्क आहे. आणि सेम मोमेंट ऑफ इनर्शिया पास होता आहे याच्या सेंटर पासून. ठीक आहे, थोडा फिगर होत आहे, ॲडजस्ट करा एवढा. ठीक आहे, तर याचा मास एम आहे सेम, आणि याची जे रेडियस आहे ते आर आहे. सो हेअर वी आर टेकिंग द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ठीक आहे, आता आपण इकडे व्हर्च्युअल आहे सध्या, भरपूर स्टुडंट आले वाटतं. हां, तर डिस्क आहे. ओके, डिस्कच्या प्लेनला हे परपेंडिक्युलर आहे. आता आपण प्रॅक्टिकल नाही आहे, अदरवाईज मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लेन आणि हे परपेंडिक्युलर कसं असतं. ठीक आहे, ट्राय अंडरस्टँड होण्याचा प्रयत्न करा तुम्ही पण, की जे डिस्क ज्या प्लेनमध्ये प्रेझेंट आहे त्याला ॲक्सिस ऑफ रोटेशन परपेंडिक्युलर आहे. ओके, तर या केसमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया असते एम आर स्क्वेअर बाय 2. ठीक आहे, इकडे हाफ होऊन जाते. आता जर तुम्ही सांगत असेल किंवा ऑब्झर्व करत असेल की रिंगसाठी जे आहे तर मोमेंट ऑफ इनर्शिया 1 एम आर स्क्वेअर आहे, ॲज कम्पेअर टू डिस्कसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया हाफ एम आर स्क्वेअर आहे. ठीक आहे, म्हणजे इकडे हाफ का झाला, तर याचं रिझन हे आहे की ज्या प्रकारे मी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन सांगितली आहे वरती, की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एन ॲक्सिस असते मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअरचा प्रोडक्ट यांचं सगळं सम. ठीक आहे, तर जर हे मोमेंट ऑफ इनर्शिया हे इक्वेशन आपल्याला सांगते की जी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हे मास आणि डिस्टन्सच्या स्क्वेअरवर डिपेंड आहे, बरोबर. ठीक आहे, तर आता मास जर इन्क्रीज झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होणार, किंवा डिस्टन्स जर इन्क्रीज झाला तर मोमेंट ऑफ इनर्शिया पण इन्क्रीज होणार. ठीक आहे, तर मग हे जे डिस्टन्सचा स्क्वेअर आहे हे आपल्याला सांगते की जे पार्टिकलचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ॲक्सिसपासून पार्टिकलचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. जर पार्टिकल खूप दूर लांब असं लांबवरून जर पसरलेले असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया खूप जास्त इन्क्रीज होणार. ठीक आहे, कारण त्याच्या स्क्वेअरवर डिपेंड आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया स्क्वेअरवर डिपेंड आहे डिस्टन्सचं. ठीक आहे, तर डिस्ट्रीब्युशन जर खूप लांब असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होते. त्याच प्रकारे इकडे डिस्कमध्ये काय होत आहे आणि रिंगमध्ये दोघांच्या कंपॅरिझनमध्ये पार्टिकल फक्त दूर आहे, आर डिस्टन्सवर आहे सगळे पार्टिकल इकडे,
म्हणजे पार्टिकल खूप दूर दूर आहे आणि सगळेच दूर आहे, म्हणजे खूप दूर नाही सांगू शकतो, इकडे r डिस्टन्सवर आहे. ओके. आणि इकडे जे आहे तर मास तेवढंच आहे आणि पार्टिकल इथून सेंटरपासून डिस्ट्रीब्यूट व्हायला सुरुवात झाली. म्हणजे काही पार्टिकल खूप जवळ पण आहे आणि काही पार्टिकल दूर आहे. तर म्हणून इकडे मोमेंट ऑफ इनर्शिया हा पार्ट आहे. ओके. या प्रकारे हे दुसरं स्टँडर्ड शेप आहे. तिसरं स्टँडर्ड शेप आपल्याला बघायचं आहे सिलेंडर. जर एक सिलेंडर असेल, ठीक आहे, आणि याचा मास जर m आहे, याचा मास m आहे आणि याची लेंथ जी आहे तर l आहे आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटरमधून असा पास होत आहे. ठीक आहे. या ॲक्सिसच्या अबाउटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया बघायचा आहे. तर याच्यासाठी मोमेंट ऑफ इनर्शिया असते I इक्वल टू याचा मास, याची लेंथचा स्क्वेअर अपॉन 12. ठीक आहे. तर या प्रकारे थर्ड स्टँडर्ड शेप आहे. ठीक आहे, सिलेंडर. त्यानंतर ठीक आहे, एवढे इनफ आहे. 2 टाईप आणखीन स्पेअर पण आहे, हॉलो शेल पण आहे. ठीक आहे. तर हे झालं रिंग, डिस्क आणि सिलेंडरचं स्टँडर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया जे आपल्याला माहीत राहणं आवश्यक आहे. ओके. हां. त्यानंतर आता जे इकडे आपण पॅरलल ॲक्सिस थेरम बघितलं आहे याचं ॲप्लिकेशन बघू, की जर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर माहीत असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस फाइंड आउट करू शकतो आपण. ठीक आहे. तर हे रिंगसाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करू. कोणत्या ॲक्सिस अराउंड तुम्ही सांगतो तुम्हाला. नाव आवर टास्क इज to calculate the moment of inertia of a ring. Ring consider करा. Moment of inertia of a ring about an axis passing through its rim. हे रिम आहे म्हणजे हे कॉर्नर, हे रिंग आहे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया रिम पासून किंवा एज पासून पास होत आहे आणि याच्या अराउंडमध्ये आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा. याला म्हणतो मी I0. ठीक आहे. आणि आपल्याला हे माहीत आहे कोणता, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. हे आपल्याला माहीत आहे. हे असते IC, त्याला IC म्हणू, आणि हे असते mr². बरोबर, कारण हे रिंग आहे. ठीक आहे. याची रेडियस r आहे, याची रेडियस r आहे. ओके. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स एज. ठीक आहे. आता बघा हे दोन्ही ॲक्सिस पॅरलल आहे. ठीक आहे. आणि दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे तेच r आहे. ओके. आणि हे जे सेंटर आहे, हे जे रिंगचं जे सेंटर आहे तेच सेंटर ऑफ मास आहे. जे रिंगचं जे सेंटर आहे तेच जे रिंगचं सेंटर आहे तेच सेंटर ऑफ मास आहे. तर मग इकडे I0 फाइंड आउट करण्यासाठी आपण इझिली इकडे पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करू शकतो. मग पॅरलल ॲक्सिस थेरम आपल्याला काय सांगते की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इज इक्वल टू असते म्हणते मोमेंट ऑफ इनर्शिया, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट सेंटर ऑफ मास प्लस प्रोडक्ट ऑफ मास अँड स्क्वेअर ऑफ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन पॅरलल ॲक्सिस. या प्रकारे. ठीक आहे. तर IC आपल्याला माहीत आहे, मग IC ची व्हॅल्यू पुट करा mr² प्लस m मास. ओके. h म्हणजे जे दोन पॅरलल ॲक्सिस आहे त्यांच्यामध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स काय आहे r, तर मग हे r होणार आणि याचा स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस mr². I0 इक्वल टू ट्वाइस mr². म्हणजे
आपण इकडे एक रिंगसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला आहे अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स एज. ठीक आहे, या प्रकारे पॅरलल ॲक्सिस थेरमचा अप्लिकेशन राहणार. ठीक आहे, आता जर मी तुम्हाला टास्क दिला की हे सिलेंडर आहे, ओके, हे सिलेंडर आहे, हे सेंटर ऑफ मास आहे याचा. ठीक आहे, आणि याचं अराउंडमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहीत आहे ml²/10. ठीक आहे, आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सिलेंडर फाइंड आउट करायचा आहे अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड. म्हणजे इथून जर मोमेंट ॲक्सिस ऑफ रनिंग आउट टाइम. ठीक आहे, जर ॲक्सिस ऑफ रोटेशन एज वन एंड पासून पास होत आहे, ज्या प्रकारे मी तुम्हाला बोर्डवर दाखवत आहे. ठीक आहे, इथून जर ॲक्सिस ऑफ रोटेशन पास होत असेल तर याचं अराउंडमध्ये तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा आहे. तर तुम्ही इकडे इझिली पॅरलल ॲक्सिस थेरम अप्लाय करून मोमेंट ऑफ इनर्शिया या ॲक्सिस अबाउट फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला टास्क राहणार होमवर्कसाठी. ओके, आता ज्या प्रकारे रिंगसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट केला आहे आपण, त्याच प्रकारे डिस्कचं पण करू. ठीक आहे, डिस्कचं आपण करणार मोमेंट ऑफ इनर्शिया ठीक आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, हे जर डिस्क असेल, हे डिस्क आहे, ओके, याचा मास m आहे, याची रेडियस r आहे, आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड अ रिम. ठीक आहे, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, त्याला म्हणतो मी I0. ओके, आता सेम मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर, हे IC आहे, आणि हे आपल्याला माहीत आहे mr²/2. आता आपल्याला I0 फाइंड आउट करायचं आहे. तर मग दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते r सेम. बाय युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम I0 = IC प्लस mh². ओके, आता इकडे IC किती आहे, mr²/2 प्लस mh². h म्हणजे पॅरलल, दोन्ही पॅरलल ॲक्सिस थेरममध्ये शॉर्टेस्ट डिस्टन्स, ते किती आहे r. मग इकडे लिहावं लागेल r याचं स्क्वेअर. मग याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटते 3/2 mr². ठीक आहे, तर या प्रकारे आपण इकडे डिस्कसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट केला आहे पासिंग अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू वन एंड, किंवा हे सेंटरपासून, सेंटर नाही, साईडला वन एंडपासून. ठीक आहे, तर या प्रकारे आपण पूर्ण थेरी बघितली आहे. याच्यावर एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे, मी तुम्हाला काय सांगितलं आहे आतापर्यंत ते थोडाफार रिवाईज करून घेऊ. जे लेट आले त्यांना पण. आपण सुरू केलं आहे रोलिंग डायनामिक्स. ओके, रोलिंग डायनामिक्समध्ये सर्वात फर्स्ट डेफिनेशन बघितली, व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया बघण्यासाठी आधी आपण इनर्शिया बघितलं की इनर्शिया काय असते. ठीक आहे, इनर्शियाला रिवाईज केलं. इनर्शिया काय असते, बॉडीचं स्टेट मेंटेन करते जोपर्यंत अनबॅलन्स फोर्स ॲक्ट होत नाही. ठीक आहे, त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते, सेम ज्या प्रकारे जर बॉडी थांबलेली असेल तर थांबलेलीच राहते, आणि ट्रान्सलेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर ट्रान्सलेशनल मोशनच परफॉर्म करते. त्याच प्रकारे जर बॉडी थांबलेली असेल तर थांबलेलीच राहते, आणि रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर रोटेशनल मोशन परफॉर्म करते. या प्रॉपर्टीला बॉडीचे मोमेंट म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, तर हे बघितलं आपण सर्वात आधी. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट कसं करतात आणि इनर्शिया काय असते त्याचा फॉर्म्युला काय. ओके, मग याचं फिजिकल मिनिंग आणि फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया दोन्ही बघितलं. त्यानंतर पॅरलल ॲक्सिस थेरम सांगितलं मी तुम्हाला.
की जर कोणती एक बॉडी आहे इरेग्युलर शेपची, मोमेंट ऑफ इनर्शिया दोन ॲक्सिसच्या अबाउटमध्ये घेत आहे. एक कोणतंही ॲक्सिस आहे, बट दुसरं जे ॲक्सिस आहे ते सेंटर ऑफ मास पॉईंट पासून पास होत आहे. ठीक आहे. आणि हे दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये रिलेशन असते I नॉट इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी अबाउट एनी ॲक्सिस इक्वल टू सम असते सेंटर ऑफ मास अबाउटमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया आणि मास अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्सचा स्क्वेअरचा. ठीक आहे. या प्रकारे पॅरलल ॲक्सिस थेरम असते. त्यानंतर रिंगसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय, स्टँडर्ड फॉर्म्युला. रिंगसाठी दोन पॅरामीटर, मास आणि रेडियस, MR स्क्वेअर, एकदम सिम्पल. ठीक आहे. त्यानंतर मग डिस्कसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया MR स्क्वेअर बाय 2. ओके. त्यानंतर सिलेंडरसाठी हे स्टँडर्ड मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. याचे पण प्रूफ आहे, पण तुमच्या लेवलवर हे प्रूफ नाही राहणार. ठीक आहे. त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया पॅरलल ॲक्सिस थेरमचं मी ॲप्लिकेशन सांगितलं आहे तुम्हाला इकडे. जर मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं असेल रिंगसाठी ते, आणि जे मोमेंट ऑफ इनर्शिया एक पर्टिक्युलर एंड पासून पास होत आहे. ठीक आहे. तर याच्यासाठी पॅरलल ॲक्सिस थेरमपासून इझिली मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके. ज्या प्रकारे मी तुम्हाला इकडे सांगितलं आहे त्याच प्रकारे नेक्स्ट स्टेप आपण अप्लाय केले डिस्कसाठी. सेम पॅरलल ॲक्सिस थेरमचं ॲप्लिकेशन. मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे एक ॲक्सिसपासून आणि ॲक्सिस अबाउटमध्ये, आणि ते ॲक्सिस एक एंडपासून पास होत आहे. ओके. तर पॅरलल ॲक्सिस थेरम अप्लाय केला इकडे आणि मोमेंट ऑफ इनर्शिया आपण सॉल्व्ह केला. ठीक आहे. आता नीटमध्ये